भगवान बुद्धाला ज्या ज्या काही काही उपासकांनी दान धर्म केला त्याप्रमाणेच काही जणांना विरोध सुद्धा केला आणि विरोध करताना भगवान बुद्धाविषयी काही षडयंत्रे असतील किंवा काही जे आरोप असतील तर ते आरोप सुद्धा भगवान बुद्धावर केले होते। त्यामध्ये जैन तीर्थक असतील आणि जे काही जैन तीर्थक यांनी अनैतिकतेचा काही आरोप केला आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे। सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात अशी तीर्थकाची दशा झाली। लोक त्यांना आदर किंवा उपहार देईनात। राज रस्त्यावर उभे राहून ते बोलू लागले, जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत। जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल। वास्तव आम्हाला दान द्या। जे काही जैन तीर्थकार होते, जेव्हा भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा धम्म प्रसारित होऊ लागला आणि लोकांचा कल जे आहे हे भगवान बुद्धाकडे वाढू लागला, हे बघून जे काही जैन तीर्थक होते त्या जैन तीर्थकाला असं वाटलं की जेव्हापासून भगवान बुद्धाकडे लोक चालले, जनता चालली आणि त्यांचा जो काही धम्म आहे ते धम्म पाळत आहे, त्यामुळं आपल्याकडे लोकांची संख्या येण्याची कमी झालेली आहे आणि अशामुळे आपला जो काही धर्म असेल तो धम्म आता लुप्त पावत जात आहे हे असं त्यांना कळलं। मग असं कळाल्याच्या नंतर भगवान बुद्धाकडे जाण्याचा जो रस्ता होता त्या रस्त्यावर हे जैन तीर्थक उभे टाकत गेले आणि जे लोक भगवान बुद्धाकडे जात आहेत अशा लोकांना ते समजून सांगत गेले की ज्याप्रमाणे भगवान बुद्ध आहेत त्याप्रमाणेच आम्ही सुद्धा आहोत आणि भगवान बुद्ध सुद्धा धम्म सांगतात आणि आम्ही सुद्धा धम्म सांगतो, त्याच्यामुळं आमच्यात आणि त्यांच्यात काहीही फरक नाही। म्हणून भगवान बुद्धाला तुम्ही दान दिलं तर तसंच आम्हाला सुद्धा दान दिलं असंच होईल, म्हणजे दोघांनाही दान दिलं तर सारखंच आहे, त्यामुळं आम्हाला सुद्धा तुम्ही दान द्या असे ते स्वतःहून म्हणू लागले। लोकांनी त्यांच्या या बडबडीकडे दुर्लक्ष केले तेव्हा श्रमण गौतमाच्या चरित्राबद्दल कडी पसरवून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी गुप्त कट रचला आणि त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगिनी राहत असे। तिचा देह आणि रूप आकर्षक होते आणि आपल्या अंगविक्षेपाने ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करू शकेल। मग जेव्हा जे काही जैन तीर्थकर होते तर या जैन तीर्थकाकडे जेव्हा लोक कानाडोळा करू लागले आणि त्यांना कोणीही दान धर्म देत नसत, तेव्हा शेवटचा उपाय म्हणून त्या जैन जे काही तीर्थक होते त्या तीर्थकांना असं केलं की आपण काही ना काही भगवान बुद्धाला आपण बदनाम केलं पाहिजे आणि जर त्याला बदनाम केलं आणि ते बदनाम जर झाले तरच लोक आपल्याकडे येतील किंवा अन्यथा आपल्याकडे लोक येणार नाहीत असं त्यांचा म्हणणं झालं। आणि त्यामुळं काय झालं की त्या श्रावस्तीमध्ये एक चिंचा नावाची एक योगिनी होती। योगिनी जे दिसायला वगैरे चांगली होती, आकर्षक होती आणि सर्व काही समजा म्हणजे तरुण वयातली होती, तर तिच्याकडे हे सर्व काही तीर्थकार गेले। तीर्थकापैकी एक कुटील तीर्थकाने सुचवले की चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कडी उठवून त्याला बदनाम करणे सुलभ होईल। बाकीच्या तीर्थकांनी या सूचनेस संमती दर्शवली। म्हणजे एका तीर्थकाने सांगितलं की आपण त्या चिंचेकडे गेलं पाहिजे आणि चिंचाकडे जाऊन तिला म्हणून जे काही भगवान बुद्धाविषयी जे काही वाईट नजर आहे किंवा जे काही वाईट विचार आहेत तर ते उत्पन्न करण्याचं किंवा काही ना काही त्यांचे बदनामी करण्याचं तिला सांगू असं एका जणांना म्हणल्यानंतर बाकीच्या सर्व लोकांनी त्याच्यावर होकार दिला, सर्वांनी त्यांना संमती दिली। एके दिवशी चिंचा तीर्थकाच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्याजवळ बसली, पण कोणीही तिच्याशी बोलले नाही। त्यामुळे चकित होऊन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? 3दा मी आपणास अभिवादन केले पण आपण शब्दही बोलत नाही। आणि अशाप्रमाणे एक दिवस जे चिंचा आहे तर ही त्या तीर्थकाला मानत गेली, त्याच्यामुळे ती एक दिवस त्या तीर्थकाकडे गेले, जे काही ते जैन तीर्थक होते त्या तीर्थकाकडे गेले आणि तिकडे जाऊन त्या तीर्थकाला अभिवादन केलं आणि अभिवादन केल्याच्या नंतर या लोकांच्या मनात षडयंत्र चालू लागलं, त्याच्यामुळे ते तिला बोलले नाही। मग त्या चिंचेनं विचारलं की मला तुम्ही का बोलत नाही? मी तुम्हाला वंदन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे, अजून तरीही तुम्ही मला का बोलत नाही? तीर्थक बोलले, भगिनी तुला माहित नाही काय की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे? नाही, मला माहित नाही, पण याबाबत मी काही करू शकेल काय?
भगिनी, तू जर मला आमचे भले करायचे असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही कड्या उठव, जेणेकरून त्यांची लोकप्रियता नष्ट होईल. ठीक आहे, या बाबतीत आपण निशंक राहा आणि सर्व मजवर सोपवा, असं म्हणून ती तिथून निघून गेली. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा तीर्थकाराकडे ही चिंचा नावाची जी काही महिला होती ती महिला तिकडे गेली, तर गेल्याच्या नंतर जेव्हा तिला ते तीर्थ कोणी बोलले नसल्याच्या नंतर मग त्या महिलेनं विचारलं की तुम्ही मला का बोलत नाही, मी तुम्हाला वंदन केलेलं आहे सगळं काय आहे, तर म्हणजे तुम्ही मला का बोलत नाही. यावर ते तीर्थक जे आहे ते तीर्थक म्हणाले की चिंचा, तुला माहित नाही काय की आपल्या एरियामध्ये श्रमण गौतम आलेले आहेत आणि श्रमण गौतमाकडे लोकांचा खूप कल वाढलेला आहे आणि त्यामुळं आम्ही जे आहे आम्हाला कोणी ओळखण असं झालेलं आहे. म्हणून तू काहीतरी कर आणि त्या भगवान बुद्धाची बदनामी कर, काही ना काही षडयंत्र कर आणि त्यामुळं त्यांची बदनामी होईल आणि बदनामी झाल्यामुळे लोक आपल्याकडे येतील. असं म्हणल्याच्या नंतर या चिंचेनं काय केलं की ठीक आहे म्हणले, माझे जे काही भगवान बुद्धाला कसं बदनाम करायचं तर ते माझ्यावर सोडा, त्याचं सर्व जबाबदारी मी घेतो आणि मी तसं काहीतरी करतो, असं ती म्हणाली. स्त्री सुलभ आकर्षण केलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विषयात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनातून प्रवचन ऐकून परत येत त्यावेळी रक्त वस्त्र परिधान करून सुगंध ठेवून हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारले तू कुठे निघालीस तर त्यावर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे. जेतवनातील तीर्थकारामात रात्र घालून ती प्रातकाळी शहराकडे परत येई. त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. म्हणजे ज्यावेळेस जेतवनमध्ये भगवान बुद्ध होते तर त्यावेळेस त्या ठिकाणी ही महिलेनं काय केलं की ज्यावेळेस लोक धम्म ऐकून घराकडे जायचे तेव्हा ती बुद्धाच्या दिशेनं ती बाई यायची आणि चलत जायची. मग लोक तिला विचारायचे की तू आता या टायमाला कुठं चाललीस. मग ही विचारायची तुम्हाला काय करायचं, मी कुठेही जाऊ. आणि मग थोडं दूर जायची. हे लोक गेले की बाजूला जे समजा त्या तीर्थकाचं काही समजा राहण्याचं ठिकाण होतं तर त्या ठिकाणावर ही रात्रभर राहत गेली. आणखी परत उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी वापस येत गेली. जर कोणी तिला विचारले तू रात्र कुठे व्यतीत केलीस तर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे, मी जेतवनात श्रमण गौतमाच्या गंधकुटी त्यांच्याबरोबर रात्र घालवली. काही लोकांच्या मनात या त्यांच्या उत्तरामुळे संदेह निर्माण होईल आणि मग सकाळी जी आहे ही महिला वापस जात गेली. त्या टायमाला भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तर तो धम्म ऐकण्यासाठी शहरातून लोक येत गेले. मग तेव्हा सुद्धा ते लोक त्यांना विचारत गेले की तू काल तिथे गेली होतीस आणि रात्रभर कुठे राहिलीस. मग ती सांगायची की मी भगवान बुद्धासोबत राहायला होतो आणि मी त्याचा रात्र घालवली आहे आणि आता मी वापस जात आहे. 4 महिन्यानंतर आपल्या पोटावर जुने चिरगुटे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगायला सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे आणि काही लोकांनी तिच्या या शब्दावर विश्वास ठेवला. 9व्या महिन्यात तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटकदंशाशी हात सुजून घेऊन त्या स्थानी भगवान बुद्ध भिक्खू व गृहस्थासमोर प्रवचन करीत होते. तिथे जाऊन ती म्हणाली, हे महान उपदेशक, आपण पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करता. आपली वाणी सुंदर आहे आणि आपले ओठ फार नाजूक आहे. आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाली आहे आणि माझ्या प्रसूती समय समीप आलेला आहे. म्हणजे जेव्हा लोकांकडे ते भगवान बुद्धाच्या दिशेनं येणं जाणं करत गेली, लोकांना आपलं दाखवत गेली. दाखवल्याच्या नंतर एक दिवस 2-4 महिन्याच्या नंतर काय केलं तिनं की जसं काय समजा आपल्या पोटावर काहीतरी कपडे वगैरे बांधायचे आणि ते लोकांना दाखवायचे आणि लोकांना दाखवून लोकांना सांगायची की असं असं आहे, मी ते भगवान बुद्धाकडे जात गेलो म्हणून माझं पोट वाढलेलं आहे. आणि जसे 9 महिने झाले तर 9 महिन्याचे झाल्याच्या नंतर एक मोठी लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि पोटावर फळी बांधून ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचे जे काही प्रवचन चालू होतं त्या ठिकाणी बरेचसे काही उपासक प्रवचन ऐकायला बसलेले होते. तर त्या प्रवचन चालू असताना त्या ठिकाणी ती महिला गेली आणि महिला जाऊन भगवान बुद्धाला काय म्हणते की तुम्ही खूप लोकांना धर्मोपदेश देता आणि खूप लोकांना समजून सांगितता, परंतु जे काही मी गर्भवती राहिलेली आहे आणि आता माझी काही प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे त्यामुळं तुमची मला साथ पाहिजे. आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही, तसेच अडीअडचणीच्या औषधाचीही काही सोय केलेली नाही. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यापैकी कौशल देशाचा राजा अनाथकुंड किंवा विशाखा अशा कोणाला तरी करण्यास का सांगत नाही. म्हणजे भगवान बुद्धाला म्हणते की माझ्या दवाखान्याची काही सोय केली नाही किंवा माझ्या खाण्यापिण्याची काही सोय केली नाही. एक तर तुम्ही सोय करा
किंवा तुमच्यानं जर होत असेल, तुमच्यातला याच्यातला कोणताही एखादा शिष्य जर असेल तर त्या शिष्याला तुम्ही सांगा ते या नगरीचे जे काही राजा असेल तर त्या राजाकडे जातील आणि त्या राजाला काही ना काहीतरी दान मागतील आणि अशावरून माझ्या औषधपाण्याची काही ना काहीतरी सोय होईल. कुमारिका, वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्यापायी होणाऱ्या अर्भकाला परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतृगर वर्ग तटस्थ झाला होता आणि अशाप्रमाणे जे काही त्या ठिकाणी हे बाई बोलत होती, महिला जी बोलत होती, यावर ती भगवान बुद्धाला असं सुद्धा म्हणाली की तुम्हाला जे काही मुलाबाळाचं जे काही आहे तर त्यांची सोय वगैरे कशी करायची किंवा त्यांना कसं वाढवायचं हे तुम्हाला माहीत नाही. आणि असं म्हणल्याच्या नंतर त्याचं जे काही धम्म ऐकणारे काही उपासक होते, जे काही भिक्खू होते, तर हे तटस्थ झाले आणि एकसारखं त्या महिलेकडे बघत राहिले. त्यांच्या मनामध्ये विचार येत होता की हे काय चाललंय इथं. आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरूपात भगवान बुद्ध बोलले, हे भगिनी, तू जे काही आता सांगितलेस त्यांची सत्यता फक्त आपल्या दोघांसच माहीत आहे. म्हणजे भगवान बुद्ध हे शांत राहिले आणि भगवान बुद्ध शांत राहून ते त्या महिलेला काय म्हणतात, अर्धवट आपलं जे काही धम्मप्रवचन होतं ते प्रवचन आपलं बंद केलं आणि धम्मप्रवचन बंद करून ते त्या महिलेला काय म्हणतात की हे भगिनी, तू जे काही सांगत आहेस, तू जे काही बोलत आहेस त्याचं खरं काय आहे हे फक्त तुला आणि फक्त मलाच माहित आहे, बाकी कोणाला माहित नाही. कारण तर भगवान बुद्ध हे सर्व जाणून होते. तेव्हा चिंचा जोरजोराने खोकत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा अभयतासच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी पडली आणि चिंचा यामुळे अस्वस्थ झाली. मग ती महिला काय म्हणते की हो श्रमण गौतम, अशा गोष्टी ज्या असतात हे दोघांनाच माहीत असतात आणि त्याच्यामुळं फक्त तुम्हाला फक्त मला माहीत आहे अशी ती म्हणाली. आणि ती जोरजोरानं हसू लागली, खोकलू लागली. आणि जोरजोरानं हसण्यात काय झालं की तिनं जे पोटावर लाकडाची जी फळी बांधली होती तर ती फळी, तिची जी दोरी होती समजा, तर ते थोडी ढिली झाली आणि ढिली झाल्या कारणानं बांधली जी फळी होती लाकडाची तर ती फळी खाली पडली आणि खाली पडल्याच्या नंतर पुन्हा तिला शरम आली आणि त्यामुळे ती अस्वस्थ झाली. लोकांनी तिला काठ्याने आणि दगडाने मारून तिथून हाकलून दिले. त्यानंतर जे काही लोकांना शंका येऊ लागली की खरंच ही बाई काय सांगत आहे, तर यावरून या लोकांना नंतर कळलं की काय नेमकं खरं आहे आणि नंतर त्या सर्व लोकांनी धरून त्या बाईला खूप मारलं आणि तिथून हाकलून दिलं. त्या प्रमाणात जे काही भगवान बुद्धाचा भाऊ होता देवदत्त नावाचा चुलत भाऊ, तर हे सुद्धा भगवान बुद्धाचा शत्रू होता आणि त्यानं सुद्धा भगवान बुद्धासोबत काय काय केलं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. देवदत्त हा भगवान बुद्धाचा चुलत भाऊ होता, पण प्रथम पासूनच तो भगवान बुद्धाचा द्वेष करी असे आणि त्यानं त्याच्याजवळ तीव्र घृणा वाटत असे. म्हणजे जे काही देवदत्त आहे आपण बघितलेलं आहे की देवदत्त हे लहानपणापासून भगवान बुद्धाचा शत्रू होता किंवा भगवान बुद्धाला मानणारा नव्हता. म्हणजे भगवान बुद्धाचा लहानपासून त्यांना शत्रुत्व निर्माण केलेलं आहे आणि अशा प्रमाणे ते दोघं मोठे झाले आणि मोठं झाल्यावर सुद्धा त्यांचं जे काही शत्रुत्व असेल ते शत्रुत्व कधी कमी झालं नाही. भगवान बुद्धाने गृहत्याग केल्यावर यशोधरेशी लगट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असताना दरवाजावरच्या सेवकाला चुकून भिक्खूच्या वेशाने तिच्या शयननगरात त्याने प्रवेश केला. यशोधरेने विचारले, श्रमणा, तुला काय हवे आहे? माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस काय? तुझा स्वामी, त्याला काय तुझी पर्वा? तुला त्या सुखनिवासात निर्दयपणे एकटा टाकून निघून गेलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस भगवान बुद्ध हे घर सोडून गेले होते, तर घर सोडून गेल्याच्या नंतर जेव्हा समजा सर्वीकडे चर्चा पसरली होती की त्यांनी आपले जे काही भगवे वस्त्र असतील किंवा जे काही चिवर आहे ते चिवर परिधान केलेलं आहे, तर अशा काळामध्ये एक वेळेस हा देवदत्त ज्या ठिकाणी यशोधरा म्हणजे यशोधराचं जे झोपण्याचं जे हे होतं रूम होती समजा, तर त्या रूम मध्ये हा देवदत्त गेला आणि देवदत्त गेल्याच्या नंतर त्या यशोधरेनं ओळखलं आणि ओळखलं म्हणजे देवदत्त आहे म्हणून ओळखलं नाही, तर कोणीतरी श्रमण आला असेल, भगवंताचा कोणीतरी शिष्य आला असेल असं तिला वाटलं. म्हणून ते काय म्हणली की आपण जे इथं आलेले आहात तर याबद्दल आपले समजा काय महत्व आहे समजा, किंवा आपण कसे काय आला, काही भगवान बुद्धाचा काही निरोप आहे का? तर त्यावर हा देवदत्त काय म्हणतो की भगवान बुद्धाला कशी काळजी तुझी, तुला कोणत्याही प्रकारची काळजी तुझी भगवान बुद्ध करत नाही, सिद्धार्थ करत नाही आणि म्हणून तो एखाद्या निर्दयीपणासारखं तुला तो सोडून गेलेला आहे. पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठी त्याने हे केले. यशोधराने उत्तर दिले, ते काहीही असो, पण त्यांच्या निर्दयतेचा सूड तू आता घे. श्रमणा, गप्प बस, तुझी वाणी आणि विचार दुर्गंधीने भरलेले आहे. यशोधरे, तू मला ओळखले नाहीस, मी तुझा प्रियकर देवदत्त.
म्हणजे त्यानंतर या दोघांमध्ये जे संभाषण झालं तर याच्यामध्ये ते देवदत्त म्हणतो की जे काही सिद्धार्थ आहे हा सिद्धार्थ निर्दयी आहे आणि तुला सोडून गेलेला आहे आणि मी जे आहे हे या सिद्धार्थाच्या नंतर तुझी काळजी घेणार आहे असं तो म्हणतो. आणि त्यानंतर यशोदा म्हणते की तुझ्या जे काही बोलण्यातून आहे एक सुडाची भावना निर्माण होत आहे आणि असं मला दिसत आहे किंवा तुझे जे काही विचार आहेत या विचारामध्ये सर्व दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळं तू जे काही आहे ते येथून निघून जा असं ती यशोधरा म्हणते. देवदत्त तू फसवा आणि दुष्ट आहेस हे मला माहित होते. तू कधी श्रमण झालास तरी वाईट होशील असे मला वाटतच होते. पण तू इतका दधम्म वृत्तीचा असशील असा मात्र संशय आला नव्हता. म्हणजे त्यानंतर तो जे काही देवदत्त तिथे गेलेला होता तिथे गेल्याच्या नंतर ते म्हणते की मला ओळखलं नाहीस का तू, मी देवदत्त आहे. आणि त्यानंतर हे यशोधरा म्हणते की देवदत्त तू असा निश्चित मला वाटलं नव्हतं आणि एवढ्या या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. त्यामुळं तू या ठिकाणून चालता हो. यशोधरे माझे तुझ्यावर प्रेम आहे. देवदत्ताने विनंती केली आणि तुझा पती तुझा तिरस्कार करतो. तो तुझ्याशी दुष्टपणाने वागलेला आहे. माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दुष्टतेचा सूड घे. म्हणजे त्यानंतर जे काही हा देवदत्त आहे हा यशोधरेला काय म्हणते की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि सिद्धार्थ हा तुला सोडून गेलेला आहे त्यामुळे तू माझ्यासोबत राहा. यशोधरेच्या फिकट आणि क्रुश चेहऱ्यावर रक्तिम्याची छटा आली आणि तिच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. देवदत्त तूच माझ्याशी दुष्टपणाने वागत आहे. तुझे प्रेम जरी निस्सह्य असले तरी तो माझा अपमान ठरला आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगतानाही तू खोटे बोलतो आहेस. जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे थुंकूनही पाहिले नाहीस. आता मी वयस्क शोकमग्न झाले आहे आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस. हे दुष्ट भ्याड पुरुष आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे काही यशोदा काय म्हणते की जेव्हा अगोदर तू मला कधीही बघितलं नाहीस, ज्यावेळेस सिद्धार्थ होता त्यावेळेस तू मला कधी बघितलं सुद्धा नाहीस आणि आता मात्र सिद्धार्थ गेलेला असताना तू वाईट विचार आपल्या मनामध्ये धरून या ठिकाणी आलेला आहेस आणि तुझे जे काही विचार आहेत हे खूप वाईट प्रवृत्तीचे आहेत आणि विश्वासघातकी आहेत असं ती म्हणते. आणि त्यानंतर ती यशोधरा जी आहे ती यशोदा ओरडली. देवदत्त चालता हो इथून आणि देवदत्त त्यानंतर निघून गेला. आपल्याला संघ प्रमुख न करता सारीपुत्र आणि मोगलायांना ते स्थान दिले याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धावर रोष होता. देवदत्ताने भगवान बुद्धावर 3दा प्राणघाताचे प्रयत्न केले पण तो एकदाही यशस्वी झालेला नाही. म्हणजे भगवान बुद्धाकडे हा देवदत्त सुद्धा गेला होता आणि भगवान बुद्धाचा शिष्य झाला होता आणि शिष्य झाल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की कोणत्या तरी एखाद्या संघाचा प्रमुख मला हे सिद्धार्थ करल अशी त्याची भावना होती. परंतु याचा जे स्वभाव आहे हे भगवंताला माहित होता. म्हणून भगवंताने काय केलं की याला संघाचा प्रमुख नाही बनवलं आणि संघाचा प्रमुख नाही बनवल्यामुळं हे जे काही भगवान बुद्धावर खूप रागावून होता आणि कुठं ना कुठं तरी मी याचा बदला घेईल या बदल्याने तो जगत होता. आणि अशामुळं त्यांच्या जीवनामध्ये भगवान बुद्धासोबत बदला घेण्यासाठी 3 वेळेस त्यांनी अशा काही गोष्टी केल्या परंतु एकदाही तो सफल झाला नाही. एकदा भगवान बुद्ध गृद्धकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत येरझारा करीत होते. देवदत्त वर चढला आणि तथागताचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे गाडच झाला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागताच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले. म्हणजे एक वेळेस काय झालं की जे काही गंधर्वकुटी नावाचा जे काही पर्वत आहे तर या पर्वताच्या पायथ्याशी म्हणजे खाली भगवान बुद्ध येरझारा घालत होते. तर येरझारा घालताना हे देवदत्ताने बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मग आता ही वेळ योग्य आहे भगवंतावर चाल करण्याची किंवा सिद्धार्थावर चाल करण्याची. अशा वाईट विचारानं तो काय केला त्या पर्वतावर गेला आणि पर्वतावरून एक मोठा दगड तेथून त्याने असा ढकलून दिला की त्या दगडाखाली भगवान बुद्ध चिरडला जाईल. परंतु तो दगड खाली येत खाली एका खडकावर आदळला आणि खडकावर आदळून तो दगड पूर्ण फुटून गेला आणि फुटल्यामुळं त्याचा एक छोटासा जे काही तुकडा असेल तर ते तुकडा भगवंताला येऊन लागला आणि भगवंताच्या शरीराला त्याने जखम केली आणि शरीरामधून त्याचे रक्त वाहू लागलं. त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धाचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला मला थोडे लोक दे आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा. मग देवदत्ताने एकाच आज्ञा केली
जा मित्रा, श्रमण गौतम अमुक जागी आहेत, त्यांची हत्या करा. आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला, मी तथागताचे प्राणहरण करण्यास असमर्थ आहे. म्हणजे एक वेळेस काय झालं की भगवान बुद्ध जे राहत होते एका जागी, समजा तर राहत असताना हा जो देवदत्त आहे, हा देवदत्त त्यांचा जे काही एक मित्र होता समजा अजातशत्रू, तर त्या अजातशत्रूकडे गेला. आणि अजातशत्रूकडे गेल्याच्या नंतर अजातशत्रूला म्हणाला की मला काही लोकांची गरज आहे, त्याच्यामुळं तुझ्याकडून मला मदत कर आणि काही लोक तू मला दे. आणि असं म्हणल्याच्या नंतर त्या अजातशत्रूने याला काही लोक दिले आणि त्यांना सांगितलं की बाबा हा जो देवदत्त आहे ते जे सांगल ते तुम्ही केलं पाहिजे. आणि असं सांगितल्याच्या नंतर देवदत्तांना त्याच्यातल्या एका जणाला काय सांगितलं की तू जिथं भगवान बुद्ध राहायला आहेत त्या ठिकाणी तू जाय आणि तिथं जाऊन भगवान बुद्धाचा वध कर, भगवान बुद्धाला ठार कर असं म्हणाला. परंतु तो माणूस भगवान बुद्धाला ठार करण्यासाठी गेला, परंतु भगवान बुद्धाचा जो काही धम्म, भगवान बुद्धाचा जो काही चेहरा हे सर्व बघून तो माणूस शांत झाला आणि भगवान बुद्धाचा उपासक होऊन तो वापस आला. आणि वापस येऊन त्या देवताला काय म्हणते की मी भगवान बुद्धाचा वध करू शकत नाही. त्याने तथागताचे प्राणहरण करण्याचा तिसरा प्रयत्न केला. त्या समयी राजगृहात नलगिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता. देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबिरात गेला आणि रक्षकाला म्हणाला, मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीतिपरस्त व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्यांचा सीधा किंवा पगार वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम या सडकेवर येतील तेव्हा नलगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या. म्हणजे एक वेळेस जे काही नलगिरी नावाचा एक जे काही म्हणजे खूप बलाढ्य असा हत्ती होता आणि पिसाळलेला हत्ती होता. तर तो पिसाळलेला हत्ती ज्या याच्याकडे माणसाकडे होता त्या माणसाकडे हा देवदत्त गेला जे काही राजगृहामध्ये. आणि त्या माणसाला काय म्हणतो की हा जो तुझा हत्ती आहे तर हे हत्ती तुझ्यापाशी आहे, तर मी जे सांगतो ते काम कर. आणि मी राजाचा कोणतरी घर म्हणजे राजाच्या घरचा कोणतरी मेंबर आहे किंवा राजाचा काही नातेवाईक आहे आणि त्यामुळं कोणाचं चांगलं करायचं, कोणाचं वाईट करायचं किंवा कोणाला पगार वाढवायची, कोणाला पगार कमी करायची, कोणाचं पद वाढवायचं हे सर्व माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळं मी तुला काही ना काही पगार वाढवतो किंवा तुझं पद वाढवतो आणि मी जे सांगाल ते तू ऐक. आणि त्यानंतर त्या देवदत्तानं काय सांगितलं की ज्या वेळेस भगवान बुद्ध हे या रस्त्याने जातील तर त्यावेळेस हा जो हत्ती आहे पिसाळलेला, या हत्तीला तू मोकळं सोडून टाक. देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी अनुरधराची नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नरगिरी हत्तीला त्यांच्या मार्गात सुटे सोडले, पण तो यशस्वी झाला नाही. तेव्हा ते प्रयत्न उघडकीस आले. तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या त्या सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या. म्हणजे एक दिवस मग त्या देवदत्ताला सांगल्याप्रमाणे एक दिवस भगवान बुद्ध त्या वाटेवरून जात होते आणि जाता जाता त्या हत्तीच्या मालकाने त्या हत्तीला, पिसाळलेल्या हत्तीला त्या ठिकाणी रस्त्यावर सोडून दिलं. मग हा जो हत्ती आहे हा पिसाळलेला होता. तो सैरावैरा भगवान बुद्धाच्या दिशेने पळत गेला, परंतु भगवान बुद्धाच्या जवळ गेल्याच्या नंतर तो शांत झाला. कारण तर भगवान बुद्धाचा जो चेहरा आहे तो चेहरा सुद्धा खूप शांत होता. भगवान बुद्धाचा जो काही प्राणी मात्रावर असलेली जी काही करुणामय भावना होती तर त्या भावनेमुळं हा जो हत्ती आहे पिसाळलेला हा हत्ती शांत झाला. आणि शांत झाल्याच्या नंतर तो भगवान बुद्धाच्या पायाजवळ बसला. आणि जे काही या देवदत्ताचं म्हणणं होतं तर ते म्हणणं त्या ठिकाणी अयशस्वी झालं हे देवदत्ताला समजलं. आणि काही जे त्या देवदत्ताला मदत करत होते त्यांना सुद्धा समजलं. आणि त्याला समजल्याच्या नंतर जे काही हे माणूस होता त्या हत्तीचा मालक, तर त्या हत्तीच्या मालकाला सजा देण्यात आली. आणि देवदत्त आहे यांना सुद्धा जे काही त्याचं पद होतं त्या पदावरून कमी करण्यात आलं. आणि अजातशत्रूने सुद्धा या देवदत्ताला भेटीगाठी जी आहे ते कमी केले असं त्याला म्हणजे भेटणं सोडून दिलं. आपल्या कृतामुळे आपली झाल्यामुळे देवदत्त मगध देश सोडून कौशल देशात गेला आणि राजा प्रसेनजित आपले स्वागत करील याची त्याला अपेक्षा होती, पण प्रसेनजितने त्याला तुच्छतेने वागून हाकलून दिले. त्यानंतर मग त्या देवताला काय वाटलं की आपण आता या राज्यामध्ये बदनाम झालेले आहोत, आता आपण इथे राहून काही फायदा नाही, तर आपण आता कुठे गेलं पाहिजे, ज्या ठिकाणी प्रसेनजिताचं राज्य होतं कौशल तर त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर त्या प्रसेनजित तरी आपल्याला काही ना काहीतरी मदत करल आणि आपल्याला तिथे राहायला जमल या हेतून तो तिथे गेला. पण जे काही देवदत्ताची जे काही बदनामी होती तर ती याच राज्यात नाही दूरवर पसरलेली होती. त्यामुळं त्या प्रसेनजित राजाला सुद्धा कळालं होतं की देवदत्त हा असा आहे. म्हणून या प्रसेनजित राजानं काय केलं की देवदत्त जसा आला
तसं त्याला त्या ठिकाणी सुद्धा हाकलून दिलं की तू आमच्या एरियामध्ये सुद्धा राहू नकोस, कारण तर तुझी जे काही राहण्याची वृत्ती आहे, विचार आहे ते वाईट आहेत आणि आम्हाला कोणाचं वाईट नाही करायचं. अशा प्रमाणे जे काही देवदत्त आहे या देवदत्तांना सुद्धा बुद्धासोबत खूप शत्रुत्व तयार केलेलं होतं. त्याप्रमाणे काही प्रकारचे जे काही ब्राह्मण होते तर या ब्राह्मणांना सुद्धा भगवान बुद्धासोबत काही शत्रुत्व निर्माण केलेलं होतं. एकदा पुष्कळ भिक्खू समवेत तथागत कौशल देशात परिभ्रमण करीत असताना ते येथून नामक ब्राह्मण ग्रामात जाऊन पोहोचले. एक वेळेस भगवान बुद्ध जे आहेत हे सर्व आपले भिक्खू घेऊन जे काही कौशल देश होता तर त्या कौशल देशामध्ये सर्व भिक्खू घेऊन ते गेले. थून गावातील ब्राह्मण गृहस्थाच्या कानावर बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे काही कौशल देश होता त्या कौशल देशामध्ये एक थून नावाचं गाव होतं. तर त्या गावामध्ये पूर्ण ब्राह्मण राहत होते आणि त्या ब्राह्मणाला कळालं की आपल्या या राज्यामध्ये हे भगवान बुद्ध आलेले आहेत. हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी, असत्य मताचे आणि अश्रद्धा होते. ते म्हणाले जर श्रमण गौतम या गावात प्रवेश करतील तर 2-3 दिवस वास्तव्य करतील, ते ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील, मग ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही, यासाठी त्यांच्या ग्राम प्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे. म्हणजे भगवान बुद्ध आपल्या इथं येऊन 2-3 दिवस राहतील आणि 2-3 दिवस राहिल्यामुळं त्यांची जे काही वाणी असेल, त्यांचं जे काही धम्म असेल ते धम्म ऐकून बरेचसे आपले लोक त्यांचे अनुयायी होतील आणि त्यांचे अनुयायी झाल्यामुळं आपले अनुयायी कोणी राहणार नाहीत. यामुळे आपण भगवान बुद्धाला आपल्या देशामध्ये थांबू दिलं नाही पाहिजे, आपल्या राज्यामध्ये थांबू दिलं नाही पाहिजे, तर त्यांना प्रतिबंध केला पाहिजे, म्हणून असा विचार त्या करत राहिले. आणि गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागे. तथागताच्या गावात प्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सर्व होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध निरुपयोगी करून टाकली. त्याप्रमाणे या गावात येण्यासाठी मधामध्ये रस्त्यामध्ये एक नदी लागत गेली आणि त्या नदीवर एक साधा पूल किंवा जे काही होड्या समजा नदीतून या साईडनं त्या साईडनं जाण्यासाठी काही होड्या होत्या. मग जेव्हा हे ब्राह्मणाला कळालं की आता ते नदी पार करून भगवान बुद्ध इकडे येणार आहेत, तर त्यावेळेस या ब्राह्मणाला षडयंत्र रचलं की त्याच्यामध्ये चालणारे जे काही होड्या असतील, नाव असतील, हे नाव सगळं काढून बाजूला ठेवल्या आणि जे काही छोटासा पूल होता ते पूल सुद्धा काढून बाजूला केला की भगवान बुद्ध आपल्या एरियामध्ये येऊ नये. त्याने एक सोडून इतर विहिरीत पालापाचोळा भरला आणि पानवटे, आरामगृहे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या. आणि अशा प्रमाणे जरी समजा ते आले बी समजा आपल्या एरियामध्ये, तर एरियामध्ये त्याला पियाला पाणी पाहिजेत, मग जेवढ्या विहिरी होत्या त्या सर्व विहिरीवर असे ते झाडं झुडपं तोडून टाकले आणि ते विहिरी बुजून घेतल्या की त्याला ती विहिरी दिसू नये आणि त्याला पाण्याची जी काही सोय आहे त्यांची पाण्याची सोय होऊ नये. तथागतांना त्यांची ही दुष्कृत्य समजली आणि त्यांची दिया येऊन भिक्खू वर्गासह त्याने नदी पार केली आणि मार्ग कापीत ते थून ब्राह्मणाग्रामी येऊन पोहोचले. आणि हे जे काही षडयंत्र आहे या ब्राह्मणाचं, तर हे षडयंत्र भगवान बुद्धाच्या कानावर गेलं आणि त्यांना समजलं की हे जे ब्राह्मण आहेत हे क्षुड वृत्तीचे आहेत किंवा वाईट प्रवृत्तीचे आहेत, तर त्यामुळं आपण तिथे गेलं पाहिजे आणि त्याने जे काही काय करतात हे त्यांना समजत नाही, आपण त्याला समजून दिलं पाहिजे. म्हणून त्याने एकूण एकाला समजा जे काही भगवान बुद्धांच्या समोर जे काही भिक्खू संघ होते यांनी एकूण एकाचा आधार घेत त्या नदीमधून रस्ता पार केला. नदीमधून पार केल्याच्या नंतर ते या एरियामध्ये आले. तथागत सडक सोडून एका बाजू झाडाखाली जाऊन बसले. त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागताच्या जवळून जात होत्या. त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तिथे आले तरी त्यांचे स्वागत ते करायचे नाही आणि जर एखाद्या घरी गेले तर त्यांना त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही. म्हणजे त्यांनी अगोदर ठरलं होतं की एवढं करूनही समजा भगवान बुद्ध आपल्या एरियामध्ये आलेच तर त्या भगवान बुद्धाचा कोणीही काही सत्कार करायचा नाही, कोणीही आदर तिथे करायचे नाही, किंवा त्यांनी किंवा त्यांचे शिष्य जर आपल्या गावामध्ये काही भिक्षा मागायला आले तर कोणाही भिक्षा द्यायची नाही, असा त्यांनी विचार करून ठेवला होता. एका ब्राह्मणाने दासी पाण्याचा घडा घेऊन जात असताना तिच्या नजरेत तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही भगवान बुद्ध आहेत ते आले पण आता पाण्याची सोय नाही झाली, त्याच्यामुळे ते तहानलेले आहेत, थकलेले आहेत. हे असं एका दासीला दिसलं, एक नौकरानी होती, त्या नौकरीनं बाईला दिसलं आणि दिसल्याच्या नंतर तिला असं वाटलं की हे थकलेले आहेत, याला पाणी दिलं नाही आणि आपण पाणी वगैरे काहीतरी द्यायला पाहिजे. ती मनाशी म्हणाली
की जरी गावच्या लोकांनी श्रमण गौतमाचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरवले तरी या पुण्यक्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कसे बरे मुक्त होऊ शकेल. मग त्या बाईने ठरवलं की फक्त गावातल्या एका माणसाला समजा ठरवलं समजा की बुद्धाला कोणत्याही प्रकारचा आपण मदत करायची नाही, परंतु मी तर एक दासी आहे आणि मी समजा या दासी म्हणून किंवा काहीतरी मदतगार म्हणून मी भगवान बुद्धाला किंवा त्या शिष्यगणाला पाणी दिलं, त्याला काही मदत केली तर जे काही पुण्यकर्म असतील ते माझे पुण्यकर्म वाढल आणि माझ्या जीवनाचं कल्याण होईल आणि माझे जे काही दुःख असेल माझ्या जीवनामध्ये तर ते दुःख म्हणजे दुःखमुक्त मी होईल. त्यामुळे मी भगवान बुद्धाला किंवा त्यांच्या शिष्याला पाणी तरी किमान दिलं पाहिजे. काय वाटेल ते हो, या गावचे सर्व लोक मला मारोत किंवा बांधून घालोत, या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिल्या वाचून राहणार नाही. त्यानंतर बाईने विचार केला की या गावातल्या माणसाने मला मारलं तरी चालेल, माझ्यासोबत काहीही केलं तरी चालेल, परंतु एवढे जे काही पुण्यसारखे माणसं आहेत तर या माणसांना किंवा या भगवान बुद्धाच्या शिष्यांना मी पाणी दिलंच पाहिजे असा तिने विचार केला. दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा यत्न केला, पण एकदा निश्चय केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व तथागताच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्याने आपले हातपाय धुतले व पाणी प्राशन केले. त्यानंतर जे काही ती महिला होती ते महिला विचार करत होती की भगवान बुद्धाला आपण पाणी तरी पाजलं पाहिजे. तर तिच्यासोबतच्या दुसऱ्या महिला हिला हे करू लागला, समजा विरोध करू लागला की तू असं करू नये, कारण आपल्या लोकांना हे ठरवलेलं आहे की भगवान बुद्धाला कोणीही आपल्याला मदत करायची नाही आणि तू जर मदत केली तर तुला शिक्षा होईल, म्हणून तू करू नको. परंतु या महिलेनं असं सांगितलं की मी आता एकदा ठरवलं म्हणजे मी ठरवलं, मला जे काही पापकर्म असतील ती धुवून काढायचे आहेत आणि पुण्यकर्म आहे ते मला करायचे आहे आणि माझं जे काही जीवन आहे तर ते जीवन दुःखमुक्त करायचं आहे. त्यामुळे ती जे भांड भरलेलं होतं ती भांड भगवान बुद्धापाशी घेऊन गेली आणि भगवान बुद्धाला पाणी दिलं आणि त्यानंतर भगवान बुद्ध असतील किंवा जे काही शिष्यगण असेल यांनी पाणी पिलं आणि काही आपले हातपाय वगैरे धुतले समजा त्या ठिकाणी. तथागताना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली. तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दात वट खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून रात्याबुक्याने तिला मारले. या मारामुळे ती मरण पावली. आणि अशामुळे हे जे काहीचा काही जे नवरा होता तर या नवऱ्याला कळालं की गावामध्ये एवढं सारं बोललेलं असून सुद्धा माझ्या पत्नीनं त्या भगवान बुद्धाला किंवा त्या शिष्याला पाणी पाजलेलं आहे. त्यामुळे तो रागावला आणि रागवल्यामुळं तो तिच्या जवळ आला आणि तिला लाथ्या बुक्याने मारलं आणि माशा मारण्यामध्ये तिचा जीव गेला. द्रोण नामक एक ब्राह्मण तथागताजवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले. कुशल समाचार विचारून तो त्यांच्याजवळ बसला. असे बसल्यावर द्रोण तथागताला म्हणाला, अशाप्रमाणे त्या ठिकाणी दुसरा एक ब्राह्मण होता द्रोण नावाचा. हा द्रोण नावाचा ब्राह्मण भगवंताकडे गेला, भगवंताला नमस्कार केला, वंदन केलं आणि भगवंताच्या समोर जाऊन बसला आणि भगवंताला म्हणतोय की श्रमण गौतमा, मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाहीत, त्यांना उत्पादन देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी भगवान बुद्धाला काय विचारतो की श्रमण गौतमा, मी असं ऐकलेलं आहे की जे काही तथागत जे आहेत तर हे तथागत एखादे वयोवृद्ध जरी ब्राह्मण असतील तर अशा वयोवृद्ध ब्राह्मणाला आपलं आसन देत नाहीत किंवा मान देत नाहीत किंवा मोठं मानत नाहीत. कारण तर ब्राह्मणामध्ये एक आदत होती समजा की जे वयानं मोठे झालेत ते वयानं मोठे झाले असतील त्यांना मोठं म्हणायचं किंवा जास्त शिकलं त्याला मोठं म्हणायचं. परंतु भगवान बुद्धापाशी हे नव्हतं. भगवान बुद्धापाशी जे शिकलेलं आहे, जेवढं जास्त शिकलेलं आहे तेवढा तो मोठा अशाप्रमाणे होतं. म्हणून तो विचारतो की भगवान म्हणजे भगवान अशा जे काही ब्राह्मण आहेत वयोवृद्ध आहेत त्याला तुम्ही मान देत नाहीत, हे खरं आहे का? श्रमण गौतमा, हे खरे आहे काय की आपण असे करता आणि तसे असेल तर ते बरे नव्हे, म्हणजे असं जर तुम्ही करत असाल तर हे बरं नव्हे. श्रमण गौतमा, जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुलशीलवान मात्या पित्यापासून त्यांचा जन्म झाला, पूर्वीच्या 7 पिढ्यापर्यंत त्यांचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते, त्यांचा जन्म निर्दोष होता, अभ्यासू, वेद मंत्र अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदात तो पारंगत होता, तसेच शब्दशास्त्र, इतिहास पुराणे, काव्ये आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता आणि महापुरुष लक्षणाच्या अभ्यासात कुशल व विश्वस्तज्ञ असा तो होता. तर श्रमण गौतमा, माझ्या बाबतीत ते संपूर्णपणे यथातथ्य ठरेल, कारण माझा जन्म माझ्या कुलातील इत्यादी असे झालेले आहे. म्हणजे तो ब्राह्मण काय म्हणतो त्या ठिकाणी की जे काही
एखादा व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला सर्व काही अभ्यास असेल, सर्व काही जन्मता सुद्धा ब्राह्मणामध्ये जन्मलेला असेल आणि सर्व अभ्यास असेल, जे काही पोथी पंचांग असेल त्याची पूर्ण त्याला माहिती असेल आणि जे काही संस्कार आहेत, जे काही समजा संस्कार म्हणजे ते लग्नामध्ये समजा कोणाचे ते पंचांग काढायचं, हे काढायचं, ते काय काय असते समजा, तर अशा प्रकारची जे काही माहिती असेल तर याच्यामध्ये मी पूर्ण रमलेलं आहे, मला सर्व ज्ञात आहे आणि त्यामुळं तुम्ही वयोवृद्ध असताना तशा माणसाला मोठं म्हणलं पाहिजे किंवा त्याला मान दिला पाहिजे. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतो की द्रोण जे प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी होते, त्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात होता. उदाहरणार्थ अट्टक, वामक, वामदेव, विश्वामित्र, जमदग्नी, अग्निरस, भारद्वाज याने असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश्य, देवसदृश्य, बंधनयुक्त, बंधनभजक व जातीभ्रष्ट. द्रोणा, या 5पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? त्यानंतर भगवान बुद्धानं काहीतरी प्रश्न केला की जे काही पुराणापासून चालत आलेले काही ब्राह्मण आहेत, तर याच्यामध्ये काही जे हुशार लोक होते, जसे काही द्रोण वगैरे असते समजा, जे काही विश्वामित्र होते, वामदेव होते, जमदग्नी होते, तर यांनी सांगलेलं आहे की ब्राह्मण हे 5 प्रकारचे असतात आणि ते प्रकार सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत की जे काही ब्रह्मसदृश्य असतील, देवसदृश्य असतील, म्हणजे एका ब्रह्मासारखा असेल किंवा एखाद्या देवासारखा असेल किंवा बंधनमुक्त असेल किंवा बंधन भजक असेल किंवा जे काही जातीपासून भ्रष्ट झालेला असेल, अशा प्रकारचे जे काही 5 कारण आहेत, काय जे काही नियम आहेत, तर या नेमक्या कोणत्या ब्राह्मणामधला तू ब्राह्मण आहेस, तर हे मला सांग, असं भगवान बुद्ध त्या द्रोणला विचारतात. श्रमण गौतमा, आम्हाला हे ब्राह्मणाचे 5 प्रकार माहीत नाहीत, तरी पण आम्हाला माहित आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धर्मोपदेश करावा, म्हणजे मला ते 5 प्रकार समजतील. मग त्यानंतर आता हे ब्राह्मण होता आणि म्हणते समजा की मला सर्व ज्ञान आहे, मी सर्व शिकलेलं आहे, सर्व शिक्षण घेतलेलं आहे, परंतु 5 प्रकारचे ज्ञान हे जे काही ब्राह्मण सांगतात, या ब्राह्मणाबद्दल त्याला पताच नाही. म्हणून तो भगवान बुद्धाला म्हणते की जे काही 5 प्रकारचे असे काही ब्राह्मण असतात हे मला माहितच नाही. त्यामुळं हे 5 प्रकारचे जे काही ब्राह्मण असतात याच्या संदर्भामध्ये तुम्ही मला काहीतरी समजून सांगावं, मी ऐकण्यास तयार आहे. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणते, ब्राह्मणा, तर लक्ष देऊन ऐक, मी सांगतो. ठीक आहे, तो बोलला आणि मग तथागत सांगू लागले, द्रोण, ब्राह्मण सदृश्य केव्हा होतो? आता याच्यामध्ये